मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सकाळी 7:30 वाजता लेण्याद्री येथे ध्वजारोहण करण्यात आले। लेण्याद्री गणपती मंदिरात फुलांमध्ये तिरंगा ध्वज साकारण्यात आला होता व लेण्याद्री परिसरात तिरंगा कलर मध्ये फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। सकाळी 7:30 वाजता देवस्थानचे यात्री निवास भाग नंबर 2 येथे माजी सैनिक सुभाष बिडवई व रामदास मेहर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांना वृक्षांची रोपे व खाऊ वाटप करण्यात आले। गोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ध्वजारोहण संपन्न झाले। देवस्थानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करून वृक्षाची रोपे देण्यात आली। सायंकाळी जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांच्या हस्ते लेण्याद्री पायथा येथे वृक्षारोपण करून सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती करण्यात आली। त्यानंतर देवस्थानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सन्मानपत्र, महावस्त्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी सैनिक महादेव हडवळे, देवीदास भुजबळ, रमेश खरमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष संजय ढेकणे यांनी मानले। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी शंकर ताम्हाणे, काशीनाथ लोखंडे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। पूर्ण बटालियन खाली येता 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 त्यांना 26 जुलैची तारीख आली। म्हणून जरी 4 तारखेला आपण टायगर हिल सर केले असले तरी 2 दिवस कारगिल विजय दिवस न मानता 26 जुलै हा कारगिल विजय दिवस मानला जातो। कारण जोपर्यंत आपल्या गेलेल्या बटालियन आणि सैनिक आपापल्या कॅम्पमध्ये सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत लढाईचा सीजफायर होत नाही। सीजफायर दिल्यानंतर आपापल्या कॅम्पमध्ये बटालियन येतात आणि त्या दिवसापासून ती लढाई संपली असं जाहीर केलं जातं। असं आपण या ठिकाणी आमदार साहेबांना बोलवलं। यथोचित आता अध्यक्षांनी जसं या ठिकाणी वक्तव्य केले त्या ठिकाणी ते सरकार तर करणारच आहे, परंतु आम्हाला सत्काराची कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही। जी आमची अपेक्षा होती देवाची आरती महाआरती आमच्या हाताला मिळालेली आहे, त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत सर्व सैनिक। बाकी सत्कार वगैरे भरपूर मिळतात, पाहिजे तिथं तुमच्यासाठी सेवाभावी ट्रस्ट बोलवतात। सैनिक ज्या वेळेला वयाची चांगली जी मौल्यवान वर्ष आहेत आयुष्याची, ही सगळी मौल्यवान वर्ष भारताच्या सीमेवर त्या ठिकाणी व्यतीत करत असताना या ठिकाणी आल्यानंतर काही जण मंडळी दुसऱ्या सर्व्हिस मध्ये जाऊन देखील रिटायर झालेली आहेत, त्यांना डबल पेन्शनही मिळते। पण ज्यावेळेला 90च्या दशकामध्ये आम्ही रिटायर झालो त्यावेळेला आमच्या पेन्शन सुद्धा 200-300 रुपये होत्या। चिंता होती या गोष्टीची, परंतु आज व्यवस्थित आहे। या माजी सैनिकांच्या समस्या ज्या काय होत्या या ठिकाणी आल्यानंतर घरच्यांकडून देखील जी काही मौल्यवान आयुष्याची वर्ष असतात ती खरं म्हटलं तर जी कर्तव्याची वर्ष असतात, जे आयुष्य ठेवण करण्याची वर्ष असतात किंवा प्रपंच कुटुंब पुढे नेण्याच्या माध्यमातून जी काही आयुष्यात कमाई करण्याची जी काही उमेद असते ते उमेदीची वर्ष जी आहे ती सीमेवरचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी व्यतीत होतात। आणि माणूस घरी आल्यानंतर त्याला अनेक समस्यांना त्यावेळेला सामना करावा लागतो। त्या सामन्यामधून किंवा त्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी म्हणून ही संघटना त्या ठिकाणी उभी केली आहे।